आता तुमच्या नाशिकला बघा की सह्याद्री फार्मर्स आहे, द्राक्षवाला, द्राक्ष, डाळिंब, शेतकऱ्यांचंच आहे ना कंपनी. यस यस. मग तसं आपण केलं शेतकऱ्यांनी तर काय बिघडणार आहे? आणि पतंजलीचं रामदेव बाबा काय सगळे त्यांचे प्रॉडक्ट आहे. कुठं गायचं कुठं आहे तिथं काय नाही मग तसं जर आपलंच आहे, आपणच केलं, 850 ना 700 न विकू ना, 50 कमी. म्हणूनच मी 2दा कॉमेंट केले होते ना, दादा प्रत्येकाला शक्य नाही ते फिनिश प्रॉडक्ट तयार कर. ते म्हटलं माझ्यासारखं आहे ना, माझ्या त्यावेळेस थीम लक्षात येऊन गेली ती. हो मग हा एक तरी जिल्ह्यात उभा राहील ना, बरोबर आहे. त्यांनी त्याचा जिल्हा सांभाळायचा फक्त, बस संपला ना विषय. आता मार्केटिंग वर फोकस नाही, ग्राउंड लेवलला फोकस. आणि सामान्य माणूस तिथंच फसतो ना आपण. आता कोल्हापूरमध्ये बघा 750 रुपयानं किलोनं विकला आता, त्यांची जत्रा होती. हो हो हो. ते काय म्हणतात त्याला, ते हा माई का काय म्हणतात माई, त्याला. हा. मग ती 750 न विकते, ते आपलं घरचंच आहे. 700 न विकू ना, कुणाचं काही कमी होणार आहे? आपल्याला जरी खटकाला दिलं किंवा कटिंगला दिलं, ही आज बघा हा आताच करून तिथं होतात. हो. नाही नाही मटण होते की, पण आपल्याला जी काही कटिंगला नेणार आहेत तेवढं सर्व पैसे देत नाहीत. पण त्याचं कसं होतं की आपला अभ्यास कमी असतो, आपण एकत्र नसतो, त्यामुळं कटिंगवाली पाडून मागतात. त्या ह्या बारक्या पिल्लांना जो सुरुवातीचा चारा खुराक आपला काय असतो तेच ह्यांचं सेम 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 त्यांना मॅटर बदल नाही, काहीच नाही. फक्त यांना सोयाबीन खायला इथं पुरलं पाहिजे, 24 तास त्यांना ते खायला पाहिजे. आता ही कशी गव्हाणी संपवली त्यांनी, ह्याचं तोंड त्याच्यात जाणार नाही किंवा पुरलं नसतं तेवढ्या वेळेत उचल हे नसतं, खाणार नाही. आता हे खायला साठी बाहेर आलं, असं दिवसभर ते आलंच पाहिजे इकडे. म्हणजे थोडक्यात वाढी त्याच्यापर्यंत पोहोचली पाहिजे. बाकीच्या मोठ्यांनी खाऊन नाही घेतलं 3.5 महिन्यापर्यंत त्याला ते इकडे असं खायला आलंच पाहिजे, वेगळंच पाहिजे. घुसू शकत हा. नाही, झालं पण. आता ह्या 3.5 महिन्याच्या झाल्यात ना वर, त्यांना त्यांची इच्छा असून येता येत नाही. नाही नाही त्यांना ह्यातलं किती अंतर ठेवलं? ह्यातलं 9 इंचाच आहे, नवीन हे 8 इंच आणि ते 9 आहे. मग ह्यातनं ही 3 महिन्यापर्यंतच येतात, येत आहे. त्याच्या पलीकडे येता येणार नाही, काय नाही त्यांना. भविष्यात बंदिस्ताला भरपूर स्कोप आहे, कारण फिरस्ती राहणंच राहिलं नाही. फिरस्तीला कसं होतं की आता तुम्ही शेती करताय, तुम्हाला बांधाला गवत आहे, मग काय करताय, मारणं गावता औषध, मग ते ह्यानी खाल्लं की त्रास होतोय ना परत. मरतंय डायरेक्ट. मग आणि आता काय झाले मानसिकता नवीन मुलांना फिरवायचं नाही. फिरवायचं आज वाटतंय आता केलंय कमी काय ते. त्यापेक्षा या हा नाही, व्यवसाय पूर्वी business. यांचे सारखेचे व्हिडिओ यायला लागले, त्याच्या आधी ते कन्सेप्ट होतं. आजही बी समजा घरचे म्हणला म्हातारपणी काही निघतं निघी हिला फिरायलाच लागतं दररोज इतक्या किलोमीटर. स्वतः यांचा व्हिडिओ एवढा सुका चारा, एवढा ओला चारा, एवढं ब्रोटॉन, एवढं कॅल्शियम, एवढं TTR PPR आणि ते शेड्यूल टाइम टेबल वेळापत्रक ते तुम्हाला देऊ आम्ही, आणि एवढे त्याच्यामध्ये ट्रेनिंग कॅम्प. पण एकदा सहज तुमचा व्हिडिओ दिसला आणि म्हणलं काय आहे रोज तेच त्याचं. पण जसं जसं पुढे गेला तसं त्याची एवढी आवड लागली की बाकी सगळे डिलीट मारले. आता आधी अॅग्रोचं आम्ही त्याच्यामध्ये नाही, पण गरजच लागत नाही ना. म्हणजे ऍक्च्युली ह्यांना गरजच ती नसते. पण आम्ही काय केलंय की स्पर्धेच्या ह्याच्यामध्ये मी पुढे जाईन का तुम्ही पुढे जाताय, तुम्ही सांगितलं ना अर्धा किलो, मी सांगणार 1 किलो. मी सांगितलं ना हे औषध, तुम्ही दुसरंच औषध. आपण लागू नये ह्याचं सांगा ना. झाली, पण ती होण्यासाठी तुम्ही किती खर्च केला आणि मी किती केला. बरं ते विकायचं कुठं? बरं आता तुम्ही सुरुवातीला म्हणले की ते डोंगराव जात होते, आमचा लॉस झाला. हा लॉस तिथं सांगत नाहीत ना, नाही तिथं सगळं चांगलं सांगते. मी काय सांगतो, हे 10,000ला विकला, पण 10,000च्या विक्री यायला किती खर्च केला हे नाही सांगत नाही. त्याच्या मागं काय तपश्चर्या आहे, त्याच्या मागं जे काय करायला 12,000 गेले काय उपयोग? पण फक्त ती एकच बाजू सांगायची. आता ह्यांना नाही म्हणलं ना, 10,000 केलं 12,000 हे आम्ही 10,000ला विकतो पिल्लं, त्यांना लईत लई 1,800 ते 2,200 रुपये खर्च येतो आम्हाला घरी. खरं इतकं कोण खरं सांगेल, प्रामाणिक सांगेल. आणि जर त्यांना खुराक वाढवलं. आणि बाकीचे आम्ही बरेच इंटरव्ह्यू बघितल्या, ते म्हणल्यात तुम्ही जे आहे ना स्ट्रक्चरला खर्च करू नका, तुम्ही प्राण्यांना खर्च करा. आणि ह्यांचं उलट आहे की तुम्ही एलिव्हेशनला खर्च करा. हो बरोबर, खर्चच नाही. पण तुमचे प्राणी नाहीच जगले तर तुम्ही ते काय करणार त्या गोट्याचं? नाही. पण त्याच्यापेक्षा प्राणी जगावं ह्याच्यासाठी जर असं काय केलं आपण तर. आणि वन टाइम इन्व्हेस्टमेंट आहे पुढल्या बरं, तुमचा कामगार तर लागेल. तुम्ही जरी स्वतः केलं झाडू मारायचं खाली, तरी तुमचा स्वतःचा पगार राहणार. सकाळ संध्याकाळ 2 टाइम झाडू मारायला लागेल. तो मारलाच पाहिजे. तुम्हाला कुठे जाताच येणार नाही. घ्यायला पैसे, मारायला पैसे. हो, तुम्ही गोचिड झाले की मला सांगाल ना गोचड्या झाल्या काय करू, मी लगेच व्हिडिओ बनवणार ना, तुम्ही असं स्प्रे करा.
तोपर्यंत तुम्ही काय करणार, त्या गोसऱ्या कमी होत्या त्या तोपर्यंत पिसवा होणार आहे पिसवा. कारण त्यांचं तेवढ्या पुरतं व्हेंटिलेशन वातावरण झालं की बंद होतं आणि परत चालूच होतं. मग हे होऊच नाही ना, आम्हाला पण पहिल्यांदा तसंच सांगायचं, हे होऊच नाही ह्याच्यासाठी काहीतरी करू, म्हणून आम्ही ह्या पद्धतीनं केलं. होऊच नाही, तुम्ही मग सांगाल की याला इंजेक्शन कर, रोग पण आल्यावर इलाज करायला रोगच होऊ जायचं. माझ्या हातात इंजेक्शन आलं की त्याला टोचण्याआधी माझा हात वतरतंय, मग त्याला टोचच नाही ना. पूर्ण प्रिकॉशनच घ्यायचे त्यात. पहिल्यांदाच काय करायचं आहे ना ते पहिलंच करायचं, ह्यांना काय करायला लागूच नाही ह्याचं नियोजन केलं तर हे सक्सेस होतं. काय गरज नाही किंवा काय नाही, 3 पिल्लं 4 पिल्लं जगते ते. काय करायचे, काही लोक म्हणतात की कसं जगणार काय होणार. अरे बाबा या नाही तर बघा ना, आम्ही 6 महिने यांना धुवत नाही. आता दिपावळी धुतले तर आता पुन्हा शेता आता केस कापू तवाच धुणार आहे. आणि फ्रेश किती वाटतं बघा, धुतलेले नाही काही. कशाला काय, अहो आता एकदम पांढरा शुभ्र दुधाचा. आता मागच्या आठवड्यातच झाली. आता याला परत दिवाळीतच धुणार आहे, हा त्याला तोपर्यंत त्याला धुणार नाही काय नाही काय नाही. पण ते एव्हरग्रीन दिसतोय ते कायमच. ते तरी चारा कमी आहे. हा केसांची वाट फास्ट आहे. आता मागच्या आठवड्यात केला ना हो. तुम्ही हे. आता आज बघ म्हणजे स्किन तेव्हा गुलाबी दिसायची. नाही, नाही, झाली, ह्यांना- मॅच झाली. आता आपण केस काय लोक तुम्हाला जेव्हा वाटेल ना बाबा 3-4 महिने झालं ते कापून टाकायचं, आणि ह्या लहान पिल्लांचं तर 1.5 महिन्यातच कापायचं. मशीन कोणती आपली ती मी दाखवतो की तुम्हाला, हा सलून मधलीच आहे, चालू पण लहान पिल्लांचं केस 1.5 महिन्यातच कापायचे. त्याला बाळसं पहिल्यांदा. तसलं काही गोष्टीच ठेवायच्या नाहीत. जुन्या लोकांचं ठीक होतं, त्यांची केस कुरळी झाल्याशिवाय कापायची हा, नाहीत, हा. पण ह्याचं जेवढ्या लवकर कापाल ना तेवढ्या लवकर ते वाढते वजनाला. पहिल्या पिढ्यात 1.5 आणि तिथून पुढे दर 3 महिन्यांनी. आपलं ते फक्त एकच बिझनेस, एक व्यवसाय म्हणूनच. त्याला जेव नाही धरम नाही नाही तसलं काही नाही पुढे करत. जाऊ दे ते. तसलं काय बघत बसायचं नाही काय नाही. आणि आता हे बघा मागं झोपलाय, असं तुमचं खाली पिल्लं झोपणारच नाही. हे मागं जे झोपले ना तशी पिल्लं खाली तुमची झोपत नाही. तसं झोपायला वास येतो ना खाली. हा मग बरोबरच आहे ना, ते आता त्याचं पोट एवढं भरलंय की त्याला नीट बसता येईना म्हणून तो तसा झोपलाय. तिथं नाक बघितलं कसं टेकून आहे खाली. हा मग हे तुम्ही किती स्वच्छ केलं खाली ना तरी तुम्हाला होणार. होतच नाही. किती स्वच्छ केलं तरी ते ही स्वच्छता म्हणजे एवढं फ्रेश वातावरण आणि हवा खेळती नाहीच राहत तिथं. मग तुम्हाला येताना ना एक शेळी फार्म लागलं म्हणजे असं मोकळा घरबूड बांधलेलं, लगेच वासाला म्हणलं शेळ्या आहे ते कुठे. गावातच अगदी हायवेला माग. त्याला बाबांना म्हणलं बघा लागलं तर नाही आता बघा की आम्ही वर्षभर झाडू मारला नाही, खालचं तर वर्षच उचललं नाही तरी वास नाही ना, तरी खाली येत पण नाही. आला. तरी वास मारतोय. नाही नाही इथं पण इथं म्हणजे एकदम वास नाही काहीच नाही काहीच नाही फ्रेश. खर्चच नाही. त्यांचा बी झिरो मेंटेनन्स आहे. नाही नाही आम्हाला कसं आहे, मी तर सर्वात म्हणजे आळशी माणूस आहे. सर्वात म्हणजे असं का होतो की यांचं मी कधी केलं नव्हतं हे सगळं, पण हे रागापोटी केलेल्या गोष्टी येतात, त्याच्यामुळे मी म्हणलं नाही करायचं तर एकदम होतं ते चांगल्यासाठी होतं. हायटेकच करायचं. कारण मी पहिला राहिलेलं एकदम प्रोफेशनल पद्धतीनं, आणि असलं काय करायचं म्हटल्यानंतर म्हणलं याला आपलं काही खरं नाही, मग काय तर एकदम हाय प्रोफेशनल त्याच पद्धतीने करायचं. प्रोफेशनलच करायचं, काहीच ठेवायचं नाही. ह्या फ्लोअरचं मटेरियल कुठे भेटतं? तमिळनाडूमधनं भेटेल, पुण्यात पण भेटतं, पण तमिळनाडूचं आयोसक कोइंबतूरमध्ये ब्रँड ब्रँड. तुम्ही त्याला काय म्हणजे त्याचं चॅलेंज नाही करू शकत. GST सह बिल देणार ते. हो सगळं सगळं आपल्याला आणायचं म्हणलं कसं ते येतं VRL मधनं. PRL. तुम्ही VRL ला बुकिंग केलं ना, ते तिथं पैसे पाठवलं ना की ते सगळं तुम्हाला पाठवणार की तुमचं लोडिंग किती झालं, की तुमचं इनवाईस येणार, तुम्हाला लोड झालंय, हे तुमचं बिल आलंय, ह्या VRL ला टाकलंय, नंबर येणार, तुम्ही मोबाईलवर चेक केलं की तुम्हाला कळणार. ट्रॅकिंग ट्रॅकिंग हो यंत्राची किंमत असते. त्यांच्याशी कॉन्टॅक्ट आम्हाला कसं करावं? आहे की माझ्याकडे आहे. सगळं आहे. तुम्हाला सगळं इथं आहे, हां. फक्त तुम्ही करायचंय. आम्हाला सांगायला सगळं सांगू, सगळी माहिती मिळणार, फक्त करायचं तुम्हाला होईल. फक्त खुराक कमी घालायचा. आता ही मादी बघा ती झोपली आहे, काय आता तुम्ही खुराक किती घालायचा तिला सांगा. टमकीगत फुगली आत्ताच आपल्याकडं 5-6 वाजता त्याच्यामध्ये तसेच ते अजिबात. आता लोक म्हणतात लई चारा घातला पाहिजे, आम्ही म्हणतो कमी घाला, त्यांनी रवंत केलं पाहिजे. पाहिजे त्याला पोटाला पाहिजे तेवढं. हां रवंतला जास्त वेळ मिळाला पाहिजे त्यांना. हां, आणि हे बारीक असल्यामुळे रवंत करायला लई लागत नाही, हा हे एक महत्वाचं आहे. म्हणजे निम्म काम तुमचं वरच होतंय त्यांचं आतलं. सर्वच मोठे जात. तुमच्याकडे गाई होत्या, माझ्याकडे आहे. हो. आपण जितक्या वेळा दिसतो गोठ्यात गेलो का उठल्या हा, उठल्या. गोठ्यात ही एक तर उठत त्यांच्या कामाची. बरोबरच दररोजचे आहे ना. किती जण येतात किती आता जातात? किती वेळ झाला आपण इथं एक वरडले का प्राणी नाही. घेऊन? नाही नाही पण आपल्या गाईच्या गोठ्यात कसं होतं? अहो, आतापर्यंत हे केलं असतं जम केलं असतं. ते पिल्लं पोट हलवतंय ना आतनं. हां एक्सरे मशीन केस कटिंग केलं ते दिसतंय ना सोनोग्राफी. हा, तुमचं सोनोग्राफी सारखं दिसतंय. हां
मग ते महत्त्वाचं आहे ना की तुम्ही किती त्यांना आराम देताय. आपण जेवलं की लगेच काम करतो का? नाहीच ना, थोडा आराम केलंच पाहिजे ना. तसं ह्यांना जेवून किती आराम देताय. तुम्ही दिवसभर खाय घातला ना तरी एक दिवसभर खाणार आहे आणि लेंड्याच टाकणार आहे मागं, ह्याच्या पलीकडे काय करणार नाही. पण जर असा वाघ बनवायचा ना 2 किलो खाया घाला, दिवसभर उपाशी ठेवा, शरीराला जेवढी गरज आहे तेवढंच, बस. जास्त जास्त काय गरज नाही. आणि खाऊन आहे ना ही मनसोक्त पडलेली तशी झोपल्यात लोळल्यात. मला मिळेल का याला मिळेल असं असं आहे नाही का ना, काय नाही, कोणाचं जसं वाटतंय तसं आपण एखादा नाही. घरातलं ठेवायचं आपल्या वाट्याचं आहे. किचन मध्ये जातं बारकं पोरगं खायला घेते तसं चाललंय मग त्याच्यामध्ये. ह्या पिल्लांची एक हा. कन्सेप्ट तेवढी ठेवायची की ह्यांना कायम 3ऱ्या दिवसापासून खायला चारा राहिलाच पाहिजे. ब्रॉयलर कोंबडी 45 दिवसात का बनते? ती जागेवर राहते, हा. फिरत नाही, हालचाल नाही. तशी गावठी 6 महिने लागते 1 किलो घुसून बघा. हा ते फिरते सर्वात नाही. त्यांना पायावर पाय दिला हा. हा भाऊ केलं. हा कारण आता ते कसं आहे ब्रँडेड आहे ना ते ब्रँडेड मध्येच वाढणारा माणूस आहे त्याच्यामुळे ते आता नाही तुम्ही, मी सांगतोय ना, माझंच नाही कुणाचंही शेड असं असेल ना आणि ते मशनीचा चारा सेम असं होणारच. त्याला खुराकाची गरजच नाही. आणि तुमच्याकडे जे चारा सांगताय ना तुतीन बिती आहे सगळं, तुम्हाला खुराक नाहीच दिलं ना तरी सुद्धा ते वाढणार आहे. आमच्याकडे तो चारा येतो, हा म्हणजे चारा चांगला येतो आमच्याकडे. हो की सर्वात चांगलं काय मेथी घास, सर्वात चांगलं ज्वारीचा कडबा. मी सांगतोय फक्त म्हणून तो नाही आमच्याकडे अवेलेबल होत. बाकी हो, पण मेथी तुम्ही मेथी घास सुकवा ना. माहिती का सुकून तुम्ही लय जर केला मेथी घास, तुमच्याकडे मेगा स्वीट तर होते. होते मेगा स्वीट ओलं करा आणि मेथी घास सुकवत नाही, दोन्ही होणार आहे. सुक्का चारा मॅटर करतो मॅटर कर. जेवढा सुका द्याल तेवढी ह्याची बॉडी फिटनेस. डायजेशनला चांगलं. डायलेक्शनला नाही ह्याची बॉडी फिटनेस मध्ये राहते, चरबी कमी राहते याला आणि वजनाला हे जास्त पडतं. जरी कापलं तुम्ही तरी मटणाला चांगलं पडतं, सुक्या चाऱ्याचा परिणाम. सुक्याचा परिणाम. आणि ते पण बारीक दिवस मध्ये. कापून हो, बाजूला हे ठेवला बारीक. ना असं पातळ पांगून ते एकदम सुका होतं. आता बघा सकाळचे, सुक्यामुळे कसं आहे वॉटर इनटेक पण त्यांचं चांगलं होतं. हा कारण पाणी प्यावंच लागते ना. ओल्यामध्ये काय होतं पाणी जास्त आहे ना त्याच्यात. ते जास्त हा त्यामुळे हे आता हे संध्याकाळपर्यंत आम्ही गव्हाणीत खायला घालणार नाही, काय नाही. त्यांनी खाल्ले, आता त्यांचं संपला कार्यक्रम. त्यांनी बसणे, दिवसभर खेळणे, काय करणे, आम्ही येणे नाही बघणे नाही त्यांना. तो आता हे लेंड्या आल्या त्याच्यावरनं खालीच चालल्यात. हो, एकही त्याच्या वर आली नाहीत, आणि राहत पण नाही ना. राहत नाही. मग त्यामुळं ते हे महत्त्वाचं आहे. आणि मेंढी वेली ना की खाली जर वेली आणि ते खालची धूळ लागली पिल्लाला की ती चाटायला कमी करते. घेत नाही. हा. येत नाही. ये बा हो, ते येणार त्यातनं बाहेर. असं ना? त्याचं काय नाही. मग तेव्हा काय होतं, मग ती दूध पाजायला त्रास देते. पण इथं काय होतंय, तिच्या पिल्लाला काय त्रास नसतो. मेंढी इकडे असते, पिल्लं इकडे असतात. सकाळी आलं का, आता ते इकडे खायला पाहिजे त्याला. हे तुम्हाला सिस्टम पाहिजे. नमुना नंबर 2 आला मध्ये आला. 6-7 इंच आहे. 7 इंचचं आहे ते. मग हे इथं दिवसभर त्याला खायला असलं पाहिजे. इथं येऊन त्यांनी खाल्लं पाहिजे. ह्याच्या पलीकडे दुसरं काय गणित नाही. फक्त 7 इंचाचा गॅप का त्याला बाहेर येण्यासाठी? हो, ते 3 महिन्याच्या नंतर येणार नाही. तो लॉक होणार आतल्या. बस आतल्यात लॉक. हा बाहेरचा 7 आहे तो 9 होता ना. हा, ते नव्हे आतलं, हा. कारण त्याची मान मोठी असते ना. हा त्याचे मान मोठे. त्याच्यामुळं आता नाही, खालून काय 1 फूट बरे. 1 फूट बरे फक्त. हो. आणि कसं होतं की ह्यांना जेवढं पाहिजे तेवढंच ते खातात आणि रेस्ट करणार. तुम्ही दिवसभर दिलं तर दिवसभर पण खाणार, खात राहणार. बरोबर. पण त्याचं काय फायद्याला अंगी येत नाही. लागणार नाही. कारण त्याला अंड्या टाकणार तेवढं जाणार. मग ते त्याच्यापेक्षा आपलं थोडंच काम करू. तुम्ही किती जाता करा 1 किलो, मी 2 किलो चालू केला. 2 किलो. उपयोग नाही ना. काय नाही काय. आम्ही 1 पण किलो देणार. नाही आपल्याकडे कसं असतं. हो की, पण ते काय झालं की तुम्ही अभ्यास बारीक केला केला असताना, आता रानातल्या जनावरांना कोण चारा देतं, खुराक कोण देतं, तरी पण ओके ना. ओके. मग तसं आपण नियोजन केलं की बाबा ह्यांना पण लई खुराक नाही द्यायचं. फक्त गाभण काळात त्यांना खुराक देत असेल तेवढंच. त्याच्यानंतर ह्यांना सर्वांना मिळून 1 किलो. लो बजेट हाय प्रोडक्शन हो, असं त्याच्या पद्धतीने प्रॉफिट वाढतं. आजपर्यंत कुणी गव्हाचा पुस्सा घातला नव्हता मेंढरांना, पण आम्ही घालतोय. दिला ना आता गावाचा बसता तुम्ही माग करून आता पेटून द्यायचं पेटून. हो, पण कोणच घालत नव्हतं. आहे की नाही, पेटून द्यायचे. पण आता गव्हाचा पुस्सा सुद्धा म्हणजे ह्यांना तुम्ही काय चालत नाही ना असं काहीच नाही. फक्त काय बियाणंवाल्यांचं काय झालं की आमचं बियाणं विकावं म्हणून त्यांनी सांगितलं ये. हे करा आणि ते करा. पण ह्यांना असा कुठलाच कन्सेप्ट नाही ह्या मेंढी पालनात की हेच पाहिजे. आता काही लोक मला विचारतात तुम्ही काय चारा घालता, तुमच्याकडे काय आहे ना ते तुम्ही घाला. मी काय घालतोय ते घालूच नका. तुमच्याकडे जे असेल ते घाला, बाकी काय नाही. फक्त असं करून घाला. फक्त घालण्याची पद्धत अशी पाहिजे, ह्याला पर्याय नाही. त्याला ह्या पर्यायाला दुसरं गणितच करू शकत नाही तुम्ही. आता हे डायरेक्ट आता परत ऑक्टोबर मध्येच का? नाही आता परत
मेच्या ह्यांचं चाललंय ना, ह्यांच्याबरोबर सर्वांचं एकदा फायनल. आधी किती दिवस झाले हे त्याला? आता एक महिना होईल आता. दर 2-3 महिने जरी केलं तरी काय तुम्ही मोकळे नाही, असले जेवढं तुम्ही केस कापाल ना, तुम्हाला वेळ आहे दर ना 2 महिने कापले तरी सर. तरी चालतं. तुम्हाला वाटतंय ना आज जावं केस कापायला, यायचं आणि कापायचं. काय नाही, जेवढं तुम्ही त्यांना चकाचक राहाल ना तेवढं ते वाजनाला तुम्हाला चकाचक, बाकी काय नसतं. जेवढं जास्त गोष्टी फॉलोअप करू. हे बघा, हे चाललंय आतमध्ये, ते हा बघा ना, गेलं ना त्याची आई तिकडे आतमध्ये झोप बसली आहे. पण याचा विशेष तो मारत नाही नाही त्याला. नाही, हे कुठलीच कुणाला मारत नाही. शो जरी असला ना तरी कुणाला मारणार नाही. लहान पिल्लं जरी आलं ना तरी ह्याच्याकडला उभं राहू दे, हे मारत नाही. आपला काळ आहे मात्र. बस बस, आपल्याला मारणार, हे मात्र त्याचं एक वैशिष्ट्य आहे. किंवा ह्याच्या समोर जर इकडं दुसरं असेल ना, हा मग मग ह्यो ह्याच्यावरनं येण्याचा प्रयत्न करतो. तोपर्यंत हे कुणाला मारत नाही, काय नाही, काय नाही. हा म्हणजे सवत नको त्याला, हा. स्पर्धक नको. आम्हाला दिसला नाही पाहिजे पडल्या- तुम्हाला. आम्हाला गली नाही. हा. आता ह्यो जर आत गेला ना ह्याच्याकडं, ह्याला जरा करणार. म्हणजे ह्यो नर आहे ना, हा हा हा. मग नरांचं नाही पटत, पण हे फिमेल जाऊ द्या ना, तो अजिबात नाही. त्याच्याकडला बसतात, आता दुपारच्या काही मादे इथे येऊन बसतात, काय करत नाही तो. हे एक महत्वाचं आहे, बाकी काय नाही, अवघड नाही. जे कोणी खायला लागला त्याला तू दुसरा द्यायचा प्रयत्न करत असत नाही. नराला परत. नाही नाही, शो काय करतो, शो जेव्हा फ्री असतो ना तेव्हा ह्याच्या शिकत असतो, ह्याच्यावर टक्कर कशी मारायची. शो ह्याला शिकवत असतो, तिथनं आतनं कशी टक्कर मार. मग ह्यो काय करतो, आम्ही खायला घालायला आलो ना की आमच्यावर करून दाखवतो. शाळेत कसं 2 असे महागावर वर करून हा. 2 पाय नाही, ह्यो फक्त रिव्हर्स गिअर टाकणार आणि येणार. आता ते चाललंय शिक्षण त्याचं. आता बघा आहे ना, ते खाते किती फास्ट. बस एवढंच करायचे, काय दुसरं मेंढी पालन अवघड आहे. कशाला प्रशिक्षण मी घेऊ? मला जर औषधं येत नसतील तर मी तुम्हाला औषधं काय सांगणार आहे. नाही, प्रशिक्षण घ्या, 4 दिवसाचं, 8 दिवसाचं, 15 दिवसाचं, त्याच्यात ती फी. आणि किती घेऊन परिपूर्ण होतच नाही मला जे अनुभवाने होतो. तुम्ही जेवढं शिकाल ना, ठेस लागल्याशिवाय माणसाला समजत नाही. तसं तुम्हाला ते अनुभव असे- शेवटी. हो, फक्त तुम्ही करतानाच एक कन्सेप्ट अशी पाहिजे आणि त्या मशनीची एक कन्सेप्ट. ह्याच्या पलीकडे तुम्हाला काय कन्सेप्ट लागत नाही, ह्याच्यामध्ये काय नाही. विषय कसा उलटं हिरव्या ताऱ्यात आहे ना व्हायचं आपल्याला असेल, गाडी चालवायचं असेल, असं तुम्ही थिअरॉटिकल किती शिकलं तरी ट्रेनिंगला practical शिवाय जमणार जाऊन नाही. नाही. त्याच्या तसंच हे तुम्हाला प्रॅक्टिकल शिवाय फक्त जमणार ह्याची सुरुवातीच्या काळात मरतूक होऊ नये ना, हम्म. ह्याच्यासाठी वर शेड असावं. हो. कारण सुरुवातीला जर झटके लागले परत करण्याची इच्छा होत नाही इच्छा आपल्याला. होत नाही, नर्वस होता माणूस. हां, मग त्याच्यापेक्षा सुरुवातीलाच खर्च करा, वर करा. एवढं नका, अर्ध बांधा, तिथनं सुरुवात करा आणि त्याचा अनुभव आला की मग पुढे वाढवायला सुरुवात करा. त्याच्यातली आत्मीयता गेली की गोडी गेली की विषय संपला. नाही नाही, जातीच स्वतः गेले. सुरुवातीला जातीच. कारण काय म्हणून कुणी असो कुठल्याही धंद्याचा असो पहिल्या व्याजला तो बिचारा कुणी फेल नाही गेला पाहिजे, त्याची उरूप जात नाही. पण तसं केलं ना अजिबात काही विषय नाही, काय नाही. तुम्हाला कुठलाच ह्यांचा त्रास नाही. मी तर वैयक्तिक सांगतो, कुठलाच ह्यांचा त्रास नाही. फक्त तुम्ही राहण्याची व्यवस्था चांगली करायची बस. तुम्हाला पण त्रास नाही, कारण झाडू मारायचा नाही. झाडू मारूनच आपण कंटाळलेलो आजपर्यंत. बरोबर. त्याच्यापेक्षा असं करा, कुणालाच कसला त्रास नाही. अजून एखादा 5-50 सांभाळणारा म्हणाल, मी 500 सांभाळतो. बरोबर ना. कारण त्रास कमी आहे. त्रास कमी होतो. चारा कमी लागणार, सगळं कमी लागणार. जे काय आहे आपण पिटवून देतोय तेच जमा करायचे आणि ते स्टोअर करायचं. बाकी त्याच्या पलीकडे काय इतकं करायचं. सोपं करून दिलं. आमच्या शिंदे पहिलवानची तर तब्येत लई होईल अजून. आता एवढा त्रास घेऊन आहे की नाही. काय 500 50 वर आलेत. आता ह्यांच्या 50 वर वरती जायचं इन्क्रीमेंट. हा नॉन स्टॉप 10 निघलो ना अजून झोपलेलं नाही. आम्ही तरी मागे बाजार थोडं झोपलो. सिटीला बघ जॉईन झालो ना. पण माझी बदली त्यांनी दिली नागपूरला. हा. एवढा लांबून प्रवास शक्य नाही. शेवट निर्णय घेतला, राजीनामा दिला. तिथून आल्याच्या नंतर मग 5 कोपरे घेतले पहिले. माहितीच नाही आपल्याला काही त्याबद्दल, नवीनच. नाशिकला आहे ना RTBC त्यात झालं फ्री प्रशिक्षण असं फ्री. हा, free. उलट ते आपल्याला पेन देता, येण्या जाण्याचा खर्च देता. म्हटलं ठीक आहे, मग तिथं गेलो. मग त्याच्यातच 5 कोपरे घेतले, पण अनुभव 0. घेतल्याच्या नंतर आलो घरी, सांभाळली. त्याच्यानंतर म्हणजे चरायला असं सोडायचो, त्याच्यात जुलाबानं 2 कोकरं दाखवली. घरचे म्हणे आणलेच कशाला, उचल पहिले विकून टाक. दगावल्या म्हणले असतील तर चांगलं झालं नाही कोण काय म्हणत. तरी मी ऐकलं नाही, ठेवले तसेच. मग ते पुन्हा विकले, बाजारात नेले. त्याचे मला जेवढे मी अटकवले तेवढे पैसे मला त्यात भेटले. म्हणजे नफा नाही झाला पण भांडवल जागेवर loss राहिलं. नाही झाला, नफा नाही झाला, काही नाही, पण तेवढे अनुभव जमेच बाजू. पुन्हा 15 दिवस थांबलो, पुन्हा गेलो, पुन्हा 5 आणले. मग नियोजन असं कडक केलं ना की एक पण मरून नाही दिलं. एकदम लक्ष, सगळ्या गोष्टी साईडला गेलं. का झालं,
जुलाब करतंय का, साईडला बसलंय का, ते कोकरू मी 4 महिन्यात 14,000 लिखले. मग त्याच्यानंतर माझी रुटीन वाढत वाढत आता मी 40 पर्यंत पोहोच. म्हणजे 5 पासून जी सुरुवात केली ना, मग त्याच्यातूनच माद यायचो, ते ठेवायचो, कोकरं विकायचो, त्याच पैशात उलाढाल करत 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 आता इथपर्यंत पोहोचलो. नाही त्याच पैशातून टुडी मशीन पण घेतलं, पॅलेट पण, शेड पण बांधलं, त्याच याच्यातून म्हणजे सुरुवात मोठी. नाही, म्हणूनच मी लोकांना काय सांगतोय की तुम्ही एकदम झेप मारू नका. सुरुवात छोट्यातनं करा, तेव्हा सक्सेस. तेव्हाच. कारण ह्याचं बारकं गुण काय आहे? त्याच्याबरोबर प्राणी अनुभव तुमचा वाढत चालणार, कॉन्फिडन्स पण वाढत चालणार, सगळ्याच गोष्टी तुमच्या वाढणार. त्या आणि डोळे झाकून तुम्ही सांगू शकता ह्याच्यात काय झालं. काय झालं, असे एक पैसे तुमच्याकडे आता तुम्ही आता जाऊन बाजारातून 1000 आणू शकता, पण अनुभव अनुभव नाही ना. आणि माहिती आणू शकत नाही, नाही. तेव्हा तुमचा लॉस होणार. आणि ते होतच, किती काय करू द्या, ते लॉस होणारच. त्याला सगळ्यात काय. आपलं चांगलं खाद्य आहे ना योग्य माहिती. पण त्या दिशाहीन माहिती उपयोगाची नाही नाही. काहीच उपयोग. हा. हा, आणि कसं होतंय, आपण काय केलं की मी मोठा होण्याच्या नादात तुम्हाला लोकांना फसवलं. ही गोष्ट झाली. कारण मीच मोठा राहिलो पाहिजे. त्याचा काळ तो थोड्या दिवस आहे, ते त्याला नाही नाही नाही, माहिती. पण त्याला कसं वाटतं की माझ्यासमोर कोण उभा राहणार नाही, आणि कोण नाही कोणतरी उभा राहतच रे. राहतच. त्यापेक्षा आपण एकत्र जाऊया ना. हो, ते महत्त्वाचं. तुमची आयडिया मला थोडी, माझी त्यांना, ह्यांची त्यांना, असं एकत्र सर्वांना माहीत झालं, काहीतरी चांगलं नॉलेज येईल ना. कारण एखादा प्रॉब्लेम माझ्या कुठलं शेडवरती ज्ञान आला, दिल्याने वाढतं. एखादा प्रॉब्लेम माझ्या शेडवरती आणि त्याचा मला जर माहिती नसेल, मी तुम्हाला येतो, तुम्हाला त्याचा माहिती राहणार उपाय हो. लगेच तुम्ही सांगणार, तो माझा प्रॉब्लेम लगेच सॉल्व्ह होणार. मग ते पाहिजे ना, म्हणून मी सर्वांना सांगतो की बाबांनो एकत्र चला ग्रुपमध्ये. मग आम्ही जे एक कुठून पण फोन येतो ना, त्यांचा जिल्ह्यावाईज नंबर सेवा हा, असतात. तुम्ही हा ह्या जिल्ह्यातले ना हे सगळं घ्या, तुम्ही सर्वांनी एकत्र काय करायचे ते ठरवा. आणि तुम्ही यायचं तर यायला सोपं, सर्व काय करायला सोपं ना. यायचं 10,000 लागणार होते, तिथं 2,000-2,000च झाले सगळ्यांचं. नाही, नाही. सगळे कसं म्हणजे आता आमची वाली वैयक्तिक ओळख नव्हतीच. हा, हा. नाही फोन फ्रेंड सगळे आम्ही बी आहे आम्ही ना आज पहिल्यांदा समोर काल- भेटलो एकमेकाला, आमचा फोनच कॉन्टॅक्ट. जवळ येऊन घ्यायला कमून ये ना, आपण फोन पहिल्यांदा आम्ही सोबत का हो आहे. तुम्ही आहे का बरं आम्ही आम्ही एकमेकाला बघितलेलं नाही, मी यांच्या जवळ काहीच जाऊन नाही. ते लाल मेंढ्या बघायला गेलो नाही हा. यांच्या जवळ गेलो, ती जाऊन त्यांना फोन करू. हा, आम्ही फक्त फोन आमचं कॉन्टॅक्ट. बघितलं ना. आणि हे मी एका व्हिडिओला तुमचे 4-5 कॉमेंट केले, मी यांनी केलं तुम्ही कुठले शिर्डी कोपरगाव म्हटल्यावर मी ते येतला, मी ते मग आमचा असा ग्रुप, मग आम्ही ग्रुपनी झालो 5 तयार जण. झाला आणि मग आम्ही मग ते फायद्याचं किती फायदा होतंय. आहे. काय फायदा झाला? मग नाही, तेच. हा ग्रुप तर पहिल्यांदा मी सेपरेट आला असतो, नंबर हे घेतले. सेपरेट आला असतो, त्याच्यामुळे हे झालं separate. तुमच्याकडूनच नंबर घेतले, नाही, नाही, पण- कॉन्टॅक्ट केलं. फायद्याचं होतंय ना होतंय, सर्वांचं. होतंय. आहे. निश्चित होय. आता झालं काय- आर्थिक होतं, मानसिक होतं, सगळंच होतं. सगळं सगळं. आता सगळ्यांचं मिळून ट्रिप पण झाली, त्याच्यानंतर म्हणजे भाड्यात पण बचत आणि झाली. भविष्यात Plus काही आता अडचण कसं आली तर नॉलेजला देवाण घ्यावं आणि एकानं लस आणली, एक लस 100 प्राण्यांना चालती, सगळ्यांना चालणार. ती वाय जाणार आहे ना. सगळ्यांना ए चालतं. बाबा, चला सगळ्यांचं कामाला. पाच नर जसं आहे ना इकडे यांच्या इंदापूर साईड आणि 5 जण आहे, प्रत्येकाचं दरवर्षी नर बदलला, सांगायला राहायचं सगळ्यांची लाईन चेंज होईल. लावून एक कसं होतं, ह्याच्यात तुम्ही जेवढे बारकावे फॉलोअप करताल ना, तेवढं तुम्हाला यश उंच आहे. नाही नाही, आणि 5 जणांचं नर नवीन कशाला, माझा तुम्ही न्या तुमचा. ट्रान्सफर करायचं. तो परत येईपर्यंत 5 वर्ष होते ते. परत मग 5 तो कसे 7 जाते, पहिला 2 वर्षाचा चालतो आपल्याला, नाही नाही, म्हणजे आपण फिरवून येईपर्यंत 7 वर्ष लागतात. हा, मग त्याला फिरून आणायला तेवढे दिवस झाले. हा